आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिकच्या अशोक सोनजे मार्गावरील तपोवन रोड परिसरात एका तरुणाने नंदिनी नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्रत्यक्षदर्शी महिलेने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर भद्रकाली पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी आढळलेल्या दुचाकीच्या क्रमांकावरून संबंधित तरुणाची ओळख पटली असून तो जेल रोड परिसरातील पवारवाडी येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। तरुणाचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाने नदीत शोध मोहीम सुरू केली असून नातेवाईकही घटनास्थळी दाखल झाले आहेत। दरम्यान प्रभाग क्रमांक 15च्या नगरसेविका सीमा पवार यांनी घटनास्थळी भेट देत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला। आषाढी एकादशी सारख्या पवित्र दिवशी अशी घटना घडणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच संबंधित पुलावर नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने संरक्षण जाळी बसवण्याची मागणी महापौर आणि आयुक्तांकडे केली आहे। या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून भद्रकाली पोलीस पुढील तपास करत आहेत। तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरू असून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे। लोकप्रवाह न्यूज 24 ताससाठी ब्युरो चीफ मोहसिन पठाण। आज सकाळी 10:30 मुख्य अग्निशमन केंद्र येथे नगरसेविका सीमाताई पवार यांचा फोन आला की नासर्डी ब्रिज काठेगल्लीच्या पुढचा नासर्डीच्या ब्रिजच्या इथून एका इसमाने तिथून उडी मारलेली आहे। मग सदर घटनास्थळी आम्ही रेस्क्यू हॅझमॅट व्हॅन इथं घेऊन आलो असता गळा व दोराच्या सहाय्याने तिथं शोध कार्य चालू आहे आणि 2 टीम तयार करून एक टीम टाकळी संगमच्या इथं पाठवली आहे आणि एक टीम मध्यभागी शोधत आहे। अजूनपर्यंत काही तो इसम आढळून नाही आलेला, पण आमचे प्रयत्न चालू आहे। किती वेळ झाली इथं येऊन आम्हाला तरी आता 1.5 तास झालाय, 1.5-2 तास। नमस्कार, मी नगरसेविका सीमा विशाल पवार, प्रभाग क्रमांक 15 मधून। आज खरं तर एक आपल्या प्रभागात अत्यंत चुकीची घटना घडलेली आहे। आजचा आपला दिवस म्हणजे सगळ्यात मोठा आषाढी एकादशीचा दिवस आणि आजच्या दिवशी आपला प्रभाग क्रमांक 15 मधून जे तपोवन लिंक रस्त्यावर जी नंदिनी नदीच्या इथं जो नासाडी ब्रिज म्हणतात त्याला सोनजे पूल, त्या पुलावरून एका इसमाने उडी मारलेली आहे। तर ती साधारण 10:15च्या दरम्यान मारलेली आहे। तर तात्काळ मला फोन आला। तिथं आपले जे वॉटर ग्रेसचे जे महिला कर्मचारी होते त्यांना वाटलं की तो माणूस तिथं जस्ट पूर बघण्यासाठी आलेला आहे, पण तो तात्काळ तिथं उभा राहिला आणि त्याने क्षणात उडी मारली। तर त्यांनी मला फोन करताच मी अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी धाव घेतला आणि तिथली परिस्थिती बघता तिथे आपले पोलीस कॉन्स्टेबल तसेच आपली अग्निशामक दलाची गाडी मी तिथं बोलवली आणि आता शोध पथक मोहीम तिथं सध्या कार्यरत आहे, पण अजूनही या इसमाचा पत्ता लागलेला नाही। खरं तर नंतर त्यांच्या गाडीवरनं तो शोध घेण्यात आला की तो आपला जेल रोड म्हणून पवारवाडी जे आहे तिथला तो कोणीतरी विजय पठ्ठे म्हणून तो व्यक्ती आहे। तर ही घटना अत्यंत चुकीची घडलेली आहे। तर माझी महानगरपालिकेतील महापौर तसेच आयुक्त मॅडमांना विनंती आहे की कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला जर नंदिनी नदीच्या ब्रिजवर जर संरक्षण जाळ्या बसवता आल्या तर याला पहिलं प्राधान्य द्यावं, कारण आज जर त्या जाळ्या राहिल्या असत्या तर कोणाचा तरी जीव वाचला असता। तर माझी तेवढी एक विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर संरक्षण जाळींचा विचार करावा। धन्यवाद।